विविध भारती पुणे ठळक बातम्या. येत्या काही दिवसात मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात जलवाहतुकीचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी काल रत्नागिरीत पत्रकारांना दिली. दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते, रेल्वे बरोबरच जलवाहतूक वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत ही जलसेवा सुरू करण्यात येईल, असं राणे म्हणाले. एसटीच्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करत देशातील पहिल्या क्रमांकाची परिवहन संस्था निर्माण करणं हेच आपलं ध्येय आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं. एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध योजनांचा प्रारंभ करत एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आषाढी वारीसाठी शेगावहून संत श्री गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात विधिवत पूजन करून पालखीचं प्रस्थान होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण सप्ताह साजरा करत आहे. जागतिक स्तरावर प्लॅस्टिक प्रदूषणाचं निर्मूलन ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. या अनुषंगानं पारसिक हिल, सीबीडी बेलापूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 26 गोणी प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज बांधवांची सहविचार सभा नुकतीच पार पडली. मराठा समाजातील लग्न कार्यात होणारा अफाट खर्च, विविध विधी, यातून निर्माण होणारे अनुचित प्रकार या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. लग्न कार्य आणि विधी थोडक्यात आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये उरकणं, अंत्यविधी, दशक्रियाविधी दरम्यानची भाषणं पूर्णपणे बंद करणं यासह विविध आचारसंहिता या बैठकीत मंजूर करण्यात आल्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58